नमस्कार मंडळी, चला तर आज माझ्या किचनमध्ये छान असा बेत करणार आहे। तर त्यासाठी मी आज इथं केरला फिश फ्राय बनवणार आहे। तर आपण हा फिश छान धुवून घेणार आहे। मी आज खोबरेल तेलामध्ये फिश फ्राय करणार आहे आणि त्यामध्ये कढीपत्त्याचा तडका देणार आहे। तर तुम्ही हा चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आजचा पूर्ण व्हिडिओ पहा। इथे मी मासे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊयात। इथे थोडंसं आता उन्हाळा आहे, पाऊस नाही, तर थोडीशी झाडे तोडायची चालू आहेत, त्यामुळे थोडासा मागून आवाज येत आहे। तर चला आता आपण मासे छान धुवून घेतलेले आहेत। तर त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात। आधी थोडीशी हळद घालायची आहे, त्याचबरोबर मी अर्धा चम्मच मीठ घालणार आहे आणि इथे मुले खाणार आहेत त्यामुळे मी थोडंसं कमी लाल तिखट घातलेलं आहे। तुम्ही थोडंसं जास्तही घातलं तरीही चालेल। त्याचबरोबर मी थोडीशी धना पावडरही घालणार आहे। थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे। तांदळाच्या पिठामुळे थोडीशी क्रिस्पीनेस येते। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लोअर घातलं तरीही चालेल। हा करी मीन आहे केरळमध्ये, याला काटे नसतात अजिबात। लहान मुलांसाठी हा अतिउत्तम आहे। पाहू शकता याला एकही काटा नाही, त्यामुळे मुले व्यवस्थित आरामसे खाऊ शकतात। ह्याला आपल्याला छान मिक्स करून थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं असं त्यांना मुरत ठेवायचं आहे। मासे जेव्हा छान मुरतात, त्यात मसाले आतमध्ये पर्यंत जातात, तेव्हाच माशाला छान चव येते। तर हे मी आता छान मॅरिनेट करून थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं असंच ठेवणार आहे एक साईडला। तोपर्यंत आपल्याला छान बाकीची तयारी करून घ्यायची आहे। इथे माशांना छान मसाले लागले तरच माशांना छान अशी चव येते। तर आता मासे हे छान मुरत ठेवेपर्यंत मी बाकीचे कामे आवरून घेते। तर मी इथे घेतलेला आहे तांदूळ। हा कोलम राईस आहे। केरळमध्ये भरपूर प्रमाणात विविध प्रकारचे तांदूळ असतात, तर आम्ही इथं कोलम राईस खातो किंवा मोठा भात खातो, तो आहे मट्टा राईस। तर आता आपण माशासोबत हा कोलम राईस बनवणार आहोत। तर मी आता तांदूळ स्वच्छ धुवून त्याचा भात बनवणार आहे। तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये घालणार आहे 1 चम्मच मीठ। मीठ थोडंसं हलवून घ्यायचं आहे। आपल्याला तांदूळ भात शिजवताना त्यामध्ये तांदळाच्या वरती एवढं बोट पाणी ठेवायचं आहे, त्यामुळे भात छान असा शिजतो। तर इथे मी भात बनवण्यासाठी आता कुकरला ठेवलेला आहे। तर मी इथे दुसरीकडे दिवसभर पिण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे। इथं दिवसभर सर्वजण गरम पाणीच पितात, त्यामध्ये जिरं घालतात। तर इथे मी अंडा करी बनवणार आहे। भातासोबत थोडीशी रस्सा भाजीसाठी मी इथं अंडा करी बनवणार आहे। तर इथे मी अंडी उकडायला ठेवली आहेत। त्यात थोडंसं मीठ घातले की आपल्याला अंडी पटकन सोलली जातात। तर चला तर मग केरळचा मासा बनवतोय आहे खोबरेल तेल। तर आता मी घालून घेत आहे। तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला मासे घालून घ्यायचे आहेत। हा करी मीन आहे, ह्याच्यात अजिबात काटे नसतात, त्यामुळे करीही खूप छान लागते ह्याची पातळ भाजी। आता तेल छान गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण मासे सोडून घेऊया। तेलात मासे सोडले की किती छान खोबरेल तेलाचा वास सुटलेला आहे। खोबरेल तेलामध्ये मासे खूप चविष्ट लागतात। तुम्ही जर खोबरेल तेल नसेल तर सनफ्लॉवर ऑइलमध्ये सुद्धा फ्राय करू शकता। आपल्याला फिश फ्राय करताना गॅस थोडासा मध्यमच ठेवायचा आहे, नाहीतर मासे फक्त वरतून जळतात आणि आतून कच्चेच राहतात। तर त्यासाठी आपल्याला मध्यमच गॅस ठेवायचा आहे। थोडंसं पाहिजे तर तुम्ही थोडंसं तिथल्या तिथे हलवून घेऊ शकता। तर इथे आता आपले एक साईडने आता मासे फ्राय झालेले आहेत, तर आपण दुसऱ्याही साईडने त्यांना उलटून घेणार आहोत फ्राय होण्यासाठी। तेव्हाच मी इथं थोडासा कढीपत्ताही घालणार आहे। अगोदरच आपण कढीपत्ता घातला की तो जळतो, त्यासाठी आपल्याला एक साईडनं फ्राय झाल्यानंतर घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता जेव्हा भाजला की माशांसोबत तो खायला सुद्धा खूप छान लागतो। तर आपण आता दुसऱ्याही साईडने मासे पलटून घेणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला तेही फ्राय करून घ्यायचे आहे।
तर पाहू शकता किती सुंदर असा सुगंध घरामध्ये दरवळायला लागला आहे, खोबरेल तेलाचा आणि माशांचा सुद्धा. आपल्याला मासे भाजताना जास्त घाई करायची नाही, कारण जेव्हा आपण दुसऱ्या साईडनं पलटतो तेव्हा जर कच्चे असताना जर आपण त्यांना पलटलं तर त्याचा मसाला खाली चिटकून राहतो आणि मग चव लागत नाही, त्या मसाला सर्व निघून जातो. तर त्यासाठी आपल्याला छान एक साईडनं फ्राय होण्यापर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. पाहू शकता माशांसोबतच आता कढीपत्तासुद्धा कसा कुरकुरीत झालेला आहे. तर कढीपत्ता कुरकुरीत झाला की खूप छान लागतो खाण्यासाठी. इथे पाणी गरम झालेलं आहे, बघू शकता त्यामध्ये जिऱ्याचा आता वास यायला लागला आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते. तर मी ते एक मासा तोडून पाहते. तर पाहू शकता आतमध्ये छान असा मासा आता आपला फ्राय झालेला आहे. तर आपण हे काढून घेऊया आणि दुसऱ्यांदा अजून दुसरे मासे टाकून घेऊया. पाहू शकता बघा किती सुंदर एवढा छान घरात वास येत आहे. तुम्हालाही वाटतंय ना, पाहून तोंडाला पाणी सुटलंय ना, तर या चला मग खायला मासे. आता मी राहिलेले मासेही त्यामध्ये घालून घेते. हे आपल्याला मंद आचेवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता इथे मी किती कमी तेलामध्ये फिश फ्राय केलेले आहेत. केरळमध्ये जास्त तरीवाल्या भाज्या नसतात, खूप कमी तेलाचा वापर करून त्यांचे रेसिपीज बनवलेल्या असतात. जरी कमी तेलाचा वापर केला असला तरीसुद्धा त्यांच्या भाज्यांची चव खूप छान असते, कारण ते प्रत्येक भाजीमध्ये खोबरेल तेलाचा वापर करतात. आता हेही मासे आपले एक साईडनं छान आता फ्राय झालेले आहेत. तर आपण त्यांना दुसऱ्या साईडनेही छान फ्राय करून घेऊया. आपल्याला हळूवारपणे त्यांना पलटून घ्यायचे आहे. तर चला, तर आपले आता हे दुसऱ्यांदा आपण फ्राय करायला घातलेले मासे तेही छान फ्राय झालेले आहे. तर तेही आपण काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला बनवायची आहे रस्सा भाजी. मी म्हणलं होतं ना तुम्हाला, आपल्याला माशासोबत थोडीशी रस्सा भाजी बनवायची आहे. तर मी अंडा करी बनवणार आहे. तर चला, तर मग इथं अंडा करीसाठी आपण खोबरेल तेल कढईमध्ये घालून घेऊया. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. आपल्या इथं आता तेल तापलेलं आहे, तर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. मी हा कांदा उभा चिरलेला आहे, तुम्ही एकदम बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता. कांदा छान आपल्याला मंद आचेवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना थोडंसं मीठ घातलं की कांदा लवकर भाजतो. तर आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. तर आता आपला कांदा थोडासा लालसर झाला आहे, तर त्यामध्ये आपण घालून घेऊया आलं आणि लसूण. ते मी छान ठेचून घेतलेलं आहे. तर ते आपल्याला कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे जर लसणाचा कच्चा भाग राहिला तर भाजीला उग्र वास येतो, त्यासाठी आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्यामध्येच आता थोडासा कढीपत्तासुद्धा घालून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा. टोमॅटोही मी तर तोही आपल्याला छान कांद्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला ते एकत्रित भाजायचं आहे. इथे मी थोडा वेळ याला झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवल्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो आणि स्मॅश होतो. तर आता आपला टोमॅटो थोडासा शिजलेला आहे, तर त्यामध्ये आपण छान मसाले घालून घेऊया. तर मी आधी घालणार आहे हळद. गॅस थोडा आपल्याला इथं मंदच ठेवायचा आहे, नाहीतर आपला कांदा जळू शकतो. त्यानंतर घालूया धना पावडर. थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण कांदा शिजतानाही मीठ घातलेलं होतं. त्याचबरोबर थोडासा चिकन मसाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल. त्याचबरोबर मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. हा कांदा लसूण मसाला केरळचे मसाले, खडे मसाले नेऊन त्याने बनवलेला आहे. तर इथं आपण थोडंसं पाणी घालायचं आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा कांदा शिजण्यासाठी अजून मदत होईल आणि छान थिकनेस येईल भाजीला. तर इथं आपण थोडंसं पाणी घातल्यानंतरही त्याला झाकून ठेवायचं आहे, त्यामुळे पटकन तो कांदा शिजून बारीक होऊ शकतो. तर पाहूयात आपला कांदा छान शिजलेला आहे. तर त्यामध्ये आपण अंड्याला थोडेसे काप घालून अंडी घालून घेऊया. अशा प्रकारे मी थोडेसे काप घालून घेतलेले आहेत. तेही आपल्याला थोडेसे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत.
तसेही काप घातले तरीसुद्धा त्यात अंड्यामध्ये मसाल्याचा स्वाद जातच नाही, तरीसुद्धा आपण थोडेसे त्याला काप घालून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी घालून घेणार आहोत. मी जास्त पातळ भाजी करणार नाही, त्यामुळे मी थोडंसंच इथं पाणी घातलेलं आहे. आता हे थोडंसं पाणी आणि मसाला वेगळा दिसतोय, त्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ थोडंसं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून त्याची थोडीशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण कॉर्नफ्लॉवर घालतो चिली गोबी किंवा चिली चिकन करण्यासाठी, तसं इथं थोडंसं तांदळाचं पीठ घालतात. ही थोडंसं शिजली की छान ह्याला थिकनेस येऊन जाईल. पाहू शकता इथं भाजीला किती सुंदर कलर दिसत आहे आणि वासही खूप सुंदर आला आहे. तर इथे आपण आता छान थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली भाजी तयार आहे. तर चला मग आज मी म्हणलं होतं तसं फिश फ्राय, अंडा करी आणि आपला बाकी स्वयंपाकही तयार झालेला आहे. तर प्लेटिंग पाहून तुम्हालाही वाटतंय का फिश फ्राय खावा? तर चला पूर्ण व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.